जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, जरा जरा से चांदणे जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा. ए वृंदे, चल चल जेवायला चल. बाबा मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. अरे भूक नसायला काय झालं? हे बघ, जेवणावरती राग नाही करायचा. चला 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 चला. वृंदा, ए वृंदा, अगं तुला फोन आहे कुणाचा तरी? कोण आहे आता आई? अगं बघ ना तू कोण आहे ते. हॅलो. सॉरी, तुला डिस्टर्ब तर केलं नाही ना? नाही ग, बोल ना. सॉरी यार. अगं सॉरी कशाला म्हणतेस? खरं तर मी उगाचच भांडण केलं तुझ्याशी. आता एकदा तू सॉरी म्हटलेस ना, आता पुन्हा पुन्हा कशाला म्हणतेस? बर तू उद्या घरी येतेस का? सकाळी लवकरच ये आणि आपला तो केमिस्ट्रीचा जो चॅप्टर राहिलाय ना तोच रिवाइज करूया. आणि हो, अल्जेब्रा पण रिवाइज करू. अगं तोच पहिला पेपर आहे आपला. लवकर ये. हा चालेल, मग मी उद्या नक्की येईन. ठेवू फोन. गुड नाईट. झालं? मिटलं ना भांडण? मी म्हटलं होतं ना तुला, तुम्ही दोघींचं भांडण काय फार वेळ टिकत नाही. चेहरा बघा कसा खुललाय तिचा. चल ते जेवायला. चल चल लवकर. आई एक शेवटचा चॅप्टर राहिलाय, तेवढा संपवून येते. तिचं ना कधी पूर्ण काही होतच नाही. लवकर ये, मी जेवायचा थांबतोय तुझ्यासाठी. मला काय माहित नाही. मला माझे पैसे मिळाले. माझे पैसे काढ. देतो देतो. हे 12,000 आहेत. 12,000. 12,000 रुपये. हो. आणि उरलेले देतो ना, थोडा वेळ दे ना मला. देईन ना मी. हे बघ, मला ना तू टोपी घालायचा प्रयत्न करू नकोस, सांगून ठेवतोय. जरा हळू बोल ना प्लीज, हळू बोल ना. मी का हळू बोलू? एवढी तुला लाज वाटते ना? तर तुझ्या मेहुण्याच्या लग्नाआधी जर मला माझे उरलेले पैसे तू दिले नाहीस ना, तर त्या लग्नात तुझी वरात आहे ना, मी पोलीस स्टेशनला काढीन. लक्षात ठेव. नाही मी असं. आणि भर मांडवात तुझी नोकरी गेली ना, तेही सगळ्यांना जाहीर करून टाकेन. नाही, मी तुझ्या पाया पडतो प्लीज. असं काही करू नकोस. असं होणार नाही. मी त्याआधीच पैसे देईन तुझे सगळे. प्लीज प्लीज. शांत हो. देतो, विश्वास ठेव रे. भाऊजी, अहो ऐकून तर घ्या. हे काय चाललंय सगळं? तुम्ही सगळ्यांना सांगून का नाही टाकत? की सगळ्यांना नाही, निदान सुवर्णाताईला तरी सांगा. तुम्ही अबुधाबीला खूप मोठा जॉब करता असं गर्वाने सांगत फिरतात सगळ्यांना. तुम्हीच विचार करा, त्यांना सत्य कळल्यावर काय होईल त्यांची अवस्था? नाही, अजून जर का तुला लेक्चर झाडायचं असेल तर थांब तुम्ही. हो तसं. परीक्षा जवळ आली ना, अभ्यास कर. लग्नाचीही तयारी करायची तुला. दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसण्यापेक्षा या सगळीकडे लक्ष दिलंस ना तर खूप बरं पडेल. नाही आणि गप्प राहणं तुझ्या तब्येतीला खूप उत्तम. मी एवढंच म्हणत. पुन्हा तेच. वृंदा, एकदा सांगितलेलं लक्षात नाही येत का तुझ्या? लोकांची तोंड बंद कशी करायची ना, हे या लक्षाला चांगलंच जमतं. आणि हो,
तुला जर का असं वाटत असेल की तुझं नुकसान होऊ नये तर माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी करणं सोड. प्लीज. आई बाबा उठा, आई बाबा उठा, काय झालं? आई बाबा अनर्थ झाला. अगं काय झालं नीट सांग जरा शांतपणे. काय झालं सुवर्णा? बाबा कसं सांगू, सगळं आपल्याच बाबतीत असं कसं होतं. देव आपल्या बाबतीत असं कसं निष्ठूर झालं तेच कळत नाहीये. बाबा संपलं, सगळं संपलं बाबा. बाबा आपल्या वृंदाचा ऍक्सिडेंट झालाय. सकाळी ती देवळात जात होती, समोरून येणाऱ्या ट्रकनी तिला धडक दिली आणि बिचारी. काय सांगतेस? काहीतरी बोलू नको चुकीच वेड्यासारखं. ऍक्सिडेंट झाला? गप ग, रडू नको उगाच. नाही म्हणजे वृंदाच्या बाबतीत जे काही घडलं ते वाईटच घडलंय, पण म्हणून प्रसादला लगेच बिचारा बिचारा म्हणायची काही गरज नाहीये. त्याचं लग्न ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या मांडवात आणि ठरलेल्या मुहूर्तावरच होणार आहे. रडू नको गप. अगं असं कसं बोलतेस तू? प्रसादचं लग्न कसं करशील तू? कसं करशील म्हणजे सुमित्राच्या मुली बरोबर करणार. मी सांगीन का तिला, ती काय नाही नाही म्हणणार. सोनाबरोबर होईल लग्न. आता ते शक्य नाही आई, तुला कसं सांगू. वृंदा बरोबर प्रसाद सुद्धा होता आणि तो सुद्धा. प्रसाद हिशोब हिशोब हा प्रसाद, हिशोब करायचे गेल्या महिन्याचे. वृंदाचा ऍक्सिडेंट होऊन तिचा पिच्छा सुटेल इतकं कुठे माझं नशीब थोर आहे. सकाळी सकाळी कुठे दरवाजा उघडा टाकला देवाच ठाऊक. काय नवीन खूळ घेतलंय डोक्यात याने. व्यायामच करायला लागला बावळट. हे नक्की अबुधाबीवाल्याचं काम असणार. तो एक मूर्ख आणि हा 10 मूर्ख लागला त्याच्या नादाला. बावळट.
होईरमना निर्भय होईरमना प्रचंड स्वामी बळ पाठीशी मंगला मना तर क्या ए मंगला ओ अगं ऑफिसला जायचंय मला. चला 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 लक्षात आहे ना तुझ्या? होय होय रजा मागितली होती खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी. कशी बशी उद्यापासून सँक्शन केली. तुम्ही उद्यापासून रजा घेताय ना? हो. काही हरकत नाहीये. आपली लग्नाची सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त पाहुणे येतील, त्यांचा पाहुणचार काय तो बाकी आहे. बाकी काही राहिलं नाहीये. हो. अरे बापरे, अहो तुम्ही उद्यापासून रजेवर जाताय? हो. मग ते लॉकर मधले दागिने कधी आणायचे? ते लग्नाच्या दिवशी आणू. हा. आत्तापासून घरात आणून ठेवले उगाच ते भानगडी नकोत. हो पण आपल्याला वेळ मिळेल का तेवढा? अगं मी सांगेन कोणाला तरी. उगाच आत्तापासून घरात आणून ठेवायचे. उगाच काय झालं म्हणजे कांदा महिन्यानं द्यायचे ते दागिने. पण मला उशीर झाला ना तर मला टेन्शन काय होणार नाही. चहा दे लवकर. चल दे. हो देते. झालाय तयार. किती आरडा ओरडा करता हो तुम्ही. हे घे. आणि संध्याकाळी जायचं ते लक्षात आहे ना तुमच्या? हो हो बाबा माझं एक काम कराल? करेन की. ऑफिस मधून येताना जरा माझ्या पार्लर मध्ये जाल? जाईन की. आमच्या त्या नेत्रा मॅडम आहेत ना, त्यांना मी वृंदासाठी चांगले कोन करायला सांगितले होते मेहंदीचे. ते घेऊन यायचे. प्लीज जरा ते घेऊन याल? आणेन आणेन नक्की आणेन. आई मी ना एक गंमतच करणार आहे. वृंदाच्या मेहंदीत ना प्रसादऐवजी पहलवान लिहिणार आहे. तू सुद्धा वृंदासारखी चेष्टा करायला सुरुवात केलीस आता चंदना? नाही गाई, मी मस्करी नाही करत आहे. अगं मी मगाशी बाहेर गेले होते ना, तेव्हा बघितलं प्रसाद व्यायाम करत होता आणि जे काही मसल्स चेक करत होता ना. आई अगं प्रसादला बघून माझं हसूच आवडलं नाही. त्या पोज मध्ये इतका गोड दिसत होता ना प्रसाद. सायली तू अगं बाहेर काय उभी आहेस? ये ना. भांडण मिटलं वाटतं तुमचं? अगं यांचं कसलं भांडण? लुटूपुटीचं भांडण आहे यांचं. पण बरं झालं तू आलीस. तू तुझ्याकडून अभ्यास करून घे, मी लग्नाची तयारी करून घेते. वृंदा आत आहे. जा. हो. अहो लग्नाच्या धावपळीत अभ्यास करून सहज टॉप करू शकते. पण ज्या प्रसाद बरोबर तू चंदनाताईच्या लग्नाची स्वप्न बघितलीस, त्याच्याबरोबर तू कशी काय लग्न करू शकतेस? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. वृंदा, सायली तू आलीस? थँक गॉड. ये ना बस. अगं खूप छान वाटलं तू आली. मी खूप मिस केलं तुला. पर मी हे ना नवीन प्रॉब्लेम्स शोधून काढले. करूयात आपण? हे बघ, ह्या दोन्ही मध्ये ना एक्स ची व्हॅल्यू सेम आहे, पण ह्याच्यात एक्स बरोबर वाय आहे आणि ह्याच्यात एक्स बरोबर झेड. कळतंय का तुला ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन? जसं तुमच्या घरातल्या लग्नात घडते तसंच. नवरा तोच आहे, नवरी बदलली आहे. वायच्या जागी झेड आली आहे. हे बघ वृंदा, मी भांडण नाही करत आहे. छाव्याने म्हणत होतं ते खरं. तुझ्यासारखी स्मार्ट इंटेलिजंट मुलगी लग्नाच्या धावपळीत अभ्यास करून सहज टॉप करू शकते. पण ज्या प्रसाद बरोबर तू चंदनाताईच्या लग्नाची स्वप्न बघितलीस, त्याच्याबरोबर तू कशी काय लग्न करू शकतेस? चंदनाताईच्या मनात अजूनही प्रसाद बद्दल काहीच फिलिंग्स नाही आहेत. हे कशावरून? त्याचा कधी विचार केलास तू? चंदनाताईच्या मनात प्रसाद बद्दल आजही त्याच फिलिंग्स असतील. आयुष्यभर प्रसादकडे तिला तुझा नवरा म्हणून बघण्याची वेळ तेव्हा काय वाटेल तिला? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. आई
नाही आई परमिशन. अगं नाही ग, निळा रंगच बेस्ट आहे. कूल ब्लू इज परफेक्ट. अजिबात नाही. रंगात रंग हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे समृद्धीचा आहे. हो का? मग जिजूंना सांगतो घालायला, त्यांना जास्त गरज आहे त्याची. प्रसाद दादाला ना मी माझ्या आवडीचा रंग घालायला लावणार आहे. चालणार नाही, मी मोठी आहे ना, मग तू माझ्या आवडीचा रंगाचा कुर्ता घालणार. मी अबुधाबीला गेले ना, मग तू तुझ्या मनासारखं कर. हो की नाही गाई? काय चाललंय हे? अगं प्रसादनी लग्नात कुठल्या कलरचा कुर्ता घालायचा हे ठरवतोय आम्ही. आता तूच सांग, हिरवा चांगला का कसला तरी ब्ल्यू? काळा. प्रसादच्या या लग्नाचा विचार माझ्या डोक्यात आला ना, मी माझ्या नजरेसमोर एकच रंग येतो, काळा. चालेल, स्टनिंग ब्लॅक. एकदम कूल डूड दिसेल तो. हो पण प्रसाद गेलाय कुठे? काय झालं? बरं झालं तू आलास. प्रसाद दादा, तू ना लग्नात ब्लॅक कलरचा कुर्ता घालायचा, म्हणजे माझा ब्लू पण नको आणि हिचा अगली ग्रीन पण नको. ब्लॅक विल सूट यू. झालं तुमचं बोलून. मी ह्यापैकी एकाही रंगाचा कुर्ता शिवणार नाही. एक मिनिट. मी ह्या रंगाचा, ह्या कापडाचा कुर्ता शिवणार आहे. क्रीम. अरे वा, हा त्या काळ्या रंगापेक्षा छान दिसेल. हो, याच्यात तू ना कूल डूड दिसशील. हो माहितीये मला, कारण हा आईच्या आवडीचा रंग आहे. आई, आईला ना फक्त दोनच रंग आवडतात, एक नारंगी आणि एक हा. आणि मी ठरवलंय, हे लग्न ना आईच्या इच्छेप्रमाणेच व्हायला हवं. म्हणजे तिच्या आवडीचे कपडे, तिच्या आवडीचं जेवण, तिच्या आवडीचं डेकोरेशन. एवढंच नाही तर आवडीची नवरी सुद्धा. ओ मिस्टर, लग्न ठरल्यावर बायकोची आवड सांभाळायची का आईची? आता बायकोच आईची आवडीची करतोय म्हणल्यावरती आवडी निवडीचा प्रश्नच येत नाही ना. हो नाही? बरं, मला आता त्या टेलर कडे जायचं. हे लवकरात लवकर शिवून गेला हवं ना. हो, त्या टेलरला सांग दुनियाभरची सगळी कामं बाजूला ठेव आणि हा कुर्ता पहिल्यांदा शिवून टाक. ओके, आलोच मी. आई, खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना. आई थांब, मीच काहीतरी बनवते. आता मी अबुधाबीला गेल्यावर सगळं मलाच करायचंय ना. पण काय बनवू? परोठे बनवते, पण कुठले बनवू? भोपळ्याचे बनव. चालेल. काय एक एक भेटले. कारल्याचे सांगायला पाहिजे होते. भोपळ्याचे. मला माहितीये वृंदा, चंदनाताई आजकाल खूप खुश असते. लग्नाच्या तयारीबाबत खूप पुढाकार घेते. पण तरी सुद्धा यू जस्ट चेक इट. चंदनाताई हे सगळं मनापासून करते का? कदाचित तू या दृष्टीने विचार केला नसशील, पण मला माहितीये चंदनाताईनेच तुला फोर्स केलं लग्नासाठी. आणि तुझ्यापेक्षा या लग्नाच्या तयारीत तीच जास्त इंटरेस्टेड दिसते. कधी कधी आपल्या नजरेला दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. माणसं आपल्या मनातलं दुःख लपवण्यासाठी वरवर खुश असल्याचा आविर्भाव आणतात. कशावरून चंदनाताईही तसं करत नसेल? आय एम सॉरी वृंदा, लग्न 4 दिवसांवर आलंय आणि माझं बोलणं योग्य दिसत नाहीये. पण थोडा विचार कर ना, चंदनाताईच्या मनात प्रसादबद्दल आजही त्याच फिलिंग्स असतील. आयुष्यभर प्रसादकडे तिला तुझा नवरा म्हणून बघण्याची वेळ तेव्हा काय वाटेल तिला?